9,000चा बोकड कापला देवाला काल झक मारायला, आणि देवाला वाहिला नख्या. आता हे नख्या का वाहिल्या? ते शिजत नाही. पण मटण खाणाऱ्यांची सुद्धा देवानं यंदा अशी ठोकली, गटारामुशाला श्रावण आहे. तुमची खांडाची तयारी कधी आहे? मंगळवारी का बुधवारी? हा, बुधवारी बरोबर आहे ना? बुधवारी आहे का मंगळवारी? बुधवारी. तुमचं नियोजन झालं असेल ना, खंबे अन्न बिन्न. हा, एकानं गटारीला काल आयडिया केली मुंबईमध्ये. एकानं सकाळी टीव्हीला बातमी होती, त्यानं भारीतल्या बाटल्या आणल्या गटारीसाठी दारूच्या बाहेरच्या राज्यातल्या. त्याची बुचं काढली, आपली वतली त्याच्यात. बुचं परत ती पकडली दारू त्यांनी, तर त्याच्यातले काही पेल्यावर, ते भारीतले पेल्यावर झुलती नाही, हे कपडे काढून उडी आणायला लागले. कॉकटेल झालं दारूचं. आता तुमची तयारी झाली असं. यंदा अशी गंमत झाली महाराज, यंदा गटार आमुष्यावाल्यांवर एवढे वाईट दिवस आले. आमुष्या सुरू होणारे रात्री, आणि ती होणारे 2 वाजता रातची. आता 2ला खाता कावा, आणि सकाळी 7 वाजता आमुष्या संपणारे आणि श्रावण लागणारे. बाटल्यांचे पैसे परत देऊन टाका, सूत्र बसणार नाही. ही काळाची गरज आहे. इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. इंदुरीकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार महाराज. यातलं कोणतं वाक्य? आणि खरा देव त्याच्यात आहे. महाराजांची भाषा आहे, माझी नाही बरं का. ओवी सांगतो तुम्हाला, 3ऱ्या अध्यायात ओवी आहे. तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. वा, काय ओवी आहे. तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही देवाची पूजा करायची नाही, तुम्ही स्वधर्माते यजावे. तुम्ही फक्त, तुम्ही अजून काय करा? 3राच अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. मग तुम्ही काय करावे? अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल, परस्पर घडेल प्रीतीजेत. तुम्ही धर्म टिकवला पाहिजे. आणि अजून एक वाक्य सांगायचं राहिलं. गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, भंगलेल्या, हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत, हे उद्या परवा उचला. देव नका ठेवू. यांचा नवनाथाचा फोटो फुटला ना घरात, बाया माणसांकून काचाचा आहे, त्याने देवीपाशी नेऊन ठेवायचा. आता देवीचं नवनाथाचं कधी सूत्र बसन? फुटलेले मंदिरांमधल्या मूर्ती बाजूला काढा. आणि हीच जर तुम्ही सिस्टम केली तर उन्हाळ्यातही पाऊस पडेल, आणि हीच खरी तांबे पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. गाडेकर पाटलांना एवढं नुसती भाषण नका करू तुम्ही. कैलासवासी यशवंतराव गाडेकर, रामभाऊ बाबूराव गाडेकर, जनाभाऊ लक्ष्मण गाडेकर, अर्जुनराव गाडेकर, सुयोग बाबूराव गाडेकर, चिरंजीव नानासाहेब बाबूराव, चिरसार्थक चंद्रराव पोपट, रामभाऊ मंदाबाळा साहेब, भाऊसाहेब यशवंत गाडेकर, गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीम आले. मला खुणवायचं का नाही? 12 वाजून गेले. पहा आता काय माय तुम्हाला काय, मी उद्या सकाळ बोललं असं हे. म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एवढे पथ्य जर तुम्ही पाळले. आणि अजून एक गावातल्या लोकांना काम सांगतो. तुम्ही म्हणाली ऐकायचं का राम्या? एकच सांगतो आता. तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि सरपंच या तिघांना एक काम. उद्या शनिवारी, रविवारी सुट्टी, सोमवारी शाळा भरतील. एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं, आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती शाळेत नसणारा पण रिकामा हिंडणारा जो माल आहे तो एकदा रिपीट करून आणणे, ही ह्या तिघांची जबाबदारी. हा भंगार जो माल हिंडतो, ही 70ची पल्सर, 10चा मोबाईल, आणि स्वच्छता असा घाण वासन बगलात गोचिड्या, ही भंगार वन साइड भांगण बगलात गोचिड्या. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका,
मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. इंदुरीकरचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू द्या, उलथू द्या तिकडं. कीर्तन संपल्यावर का मरू द्या, गण दगड उचाकला का बो आहे. पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, तरुण पोरांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. कुणाची तरी बहीण शाळेत जाते, मुलींना शाळेत अजिबात संरक्षण राहिलं नाही. यावर तुमचं मत काय? बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढतो, याचा अर्थ असा का आपल्यातला कोणीतरी त्या पोऱ्याला फोर आहे, नाही तर बाहेरचा पोरगा आपल्याकडे डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं? करीन त्याला माहिती, गाठ पडल्यावर भुगा करून टाकतील. बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करील? आपल्या अवलादी त्याला फोर आहेत. हे रिपीट करून आणणे, ही 10वी 12वीची जी भंगार अवलाद हिंडती शाळेभोवती, आणि याच्यात गुरुजीचं नाव गुतू नका, मग राजकारण होईल. तुम्ही 3 जण आला आणि 2-3 वेळा रिपीट करा, 5-6 जण टोकून सुद्धा शाळेक कोणी पाहणार नाही. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. काही माणसं मला मुलगी शाळेत पाठवायची नाही ह्या मुद्द्यावर आल्यात. बरं, पोरीनी इतक्या लाजा सोडल्यात ह्या 2-4 वर्षात. नुसतं पोरांना नाव नका ठेवू तुम्ही. पुरीनी प्रेम करायच्या बाबतीत पार लाज आबरू सोडून दिली. कुठून त्यांना प्रेम आलं हेच कळालं. क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार भंगार. कोणत्या पोरावर प्रेम? पुरी चांगल्या पोरावर प्रेमच करीन हो. पार खंगरी खुंगरी बंगरी बुंगरी, त्याच्या पागलात कोशिड आहे ती, त्याला म्हणते तू माझी जान आहे. अंडरपॅन्ट एकच आहे, त्याला जान आणती कुठून? आणि उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोरगी पळून जाते, म्हणजे काय हे न्याय झालेत महाराज. पार वाटुळं झालं सगळं. काय मत आहे तुमचं? याला आठवड्यातून एकदा पोरगी फटकून काढणे एवढाच पर्याय आहे. आणि पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात, खोटं बोलायचं नाही. आया खोडीच्या आहेत खऱ्या. तुला माहित नाही का आपली पोर प्रेमात पडली? अय बचत गट काढी तीन, सासरा उपाशी मारी ती, तुला कळत नाही का? अय अय प्रेमात पडलेल्या पोरीचे लक्षण मी सांगू का? सांगू काय काय? जी पोरगी प्रेमात पडली ती गालात हसत असते, 2-3 वेळा भांग पाडते, 2-4 वेळा पावडर लावते, 1-2 वेळा कपडे बदलवते. काय तिला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 दिवस? नाही तर द्या मला शिव्या. बाया कोणी आणला का तो मी आला? मग तर 1 तासात मेली तू. तू शिवी देऊन तर पाय मला. प्रयोग कर बसल्या बसल्या मेलीस तू. ही कीर्तन काळाची गरज आहे का? तरुण पोराला एक वाक्य सांगतो, दाडमधल्या पोरानं. माझं एवढं वाक्य ऐका. एक 8-10 दिवसातून आहे ना, तशी आपण क्रिकेट खेळायला एकत्र येतो. 5 वाजता कुठंतरी गप्पा मारायला एकत्र बसतोच ना. दूध घालायला आलो म्हणजे बसतो. दूध घालणाऱ्यांना एक वाक्य सांगून देतो, घरात लिहून ठेवा. दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात राहतो तो गाई कापून खाली तरी सुधरू शकत नाही. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, बरोबर शनिवार रविवार असा एक दिवस ठरवायचा आणि 5-7 पोरांनी एकत्र यायचं. फक्त 5-7 पोरांनी. काय नाही, सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण एक 8-10 दिवसातून आहे ना, आठवड्यातून एकदा यायचं 1 तासभर. आणि मंदिरं सगळ्या गावामधली एकदा स्वच्छ करून टाका. पहा तुम्हाला भरगच्च दरवर्षी पाऊस पडतो का नाही. काय नाही, सुरुवातीला थोडा त्रास होणार, झाडे झुडपे, पण एकदा रुटीन लागलं ना, स्वच्छता करणाऱ्याची जर सुरुवात केली ना, टाकणाऱ्यांची संख्या सुद्धा आपाप. पण तुम्ही आणि त्याच्यात पुढारी घ्यायचा नाही. नाही नाही नाही, आपण जग मारायची. पुढारी घेतला का फोटो येईल त्याचा, बांबू उपटून मेले आपण. नाही नाही, आपण झाडायचं. आणि तुम्ही एकदा 2दा रविवारी 1-2 रविवार 4-5 पोरं आले ना, तुमच्या बरोबरीने दुसरे रविवारी 15 पोरं येतील.
अजून एक काम सांगतो पोरांना, लय देवाच्या नादी नाही लागायचं. आपण रस्त्यानं जातो ना पोरांना, फिरताना रस्त्यानं आपल्याला रस्त्याने येडे माणसं दिसतात. येडे कुठं? हायवेला येडे, म्हणजे कपडे फाटेल, दाढी वाढेल, रागा बिगा भरेल. पोरांना मला एक उत्तर द्या तुम्ही, ही माणसं आघातामुळे येडी झालीत का ओरिजिनल येडे? आघातामुळे, त्यांच्यावर काहीतरी आघात आहे. समजा एखादी स्त्रीचा तरुणपणात पती गेलाय, तिचे दुःख सहन करण्याची कॅपॅसिटी संपली, म्हणजे ती बोलू शकत नाही, रडून रडून ती आऊट झाली. असे तिनं 2-4 दिवस काढले आणि गपकन तिचा मुलगाही गेला. आता त्या बाईची आघात सहन करण्याची ताकद, ती बाई इडी झाली. ती झाली कशामुळं? आघातामुळं. अशी बाई आहे ना महिला मंडळ, जर तुम्हाला ईडी बाई रस्त्यानं दिसली ना, एक 2-3 बायांनी धरून तिला खुशाल घरी आणा, काय होत नाही तिला. घरी आणा, तिला चांगली आंघोळ घाला, साबण बिबन द्या, डोकं बिकं विसरू द्या, तेल बिल लावा, तिला एक चांगली जुनी कपाटातली का होईना साडी द्या. यदा कदाचित माणसाच्या सहवासात ती बदलू शकते. देवांना नारळ फोडूच नका. पोरांनी रस्त्याच्याकडे जे येडे धरून आणा, ते एकट्याला येणार नाही, एकट्याला तर उचलून ना पडते. 2-4 हा विनोद नाही महाराज. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल. घरी आणा, त्याला चांगली आंघोळ बिंगोळ घाला, बरगतचं खायला द्या, त्याला शिव्या देऊ द्या, आरडू द्या. काही येडे बोलत नाहीत महाराज, बोलतही नाही. आता त्यांना खरंच सांगा महाराज, आता हे रस्त्याच्या हॉटेलचे बिटेलचे लोक पाव बिव देतात, चांगलं देत आहे का कुणी? त्यांच्या बुद्ध्या अजून भ्रष्ट होण्याचं कारण काय? त्यांच्या मेंदूला चालना मिळेल असं त्यांना खाणंच नाही. आपली भेळ उरली म्हणून आपण त्याला दिली, दुकानदाराचे वडे खपले नाही म्हणून त्याला दिले. आता त्याचा मेंदू वाढायची काय काम आहे? त्याला तुम्ही पिठलं भाकरच द्या, दणकून द्या, एकदा घरी आल्यावर चांगलं करकुटा तुटस्तवर खाऊ द्या, मस्तपैकी साबण लावून आंघोळ घाला, त्याच्याशी तुम्ही बोला महाराज. यदा कदाचित तो तुम्हाला थोडा त्रास देईल सुरुवातीला, पण असं 2-4 वेळा घडलं तर तो माणूस माणसात येऊन गपकन बोलू शकतो ना. आणि त्याचं जीवन जर सुखी झालं तर तुम्हाला पंढरीचा पांडुरंगच भेटला. काय गरज आहे?